ती जी काय 23 किलोमीटरचा जो एक समुद्री रस्ता आहे, त्या रस्त्याच्या जीवावरती अख्खा देश चालतो असं आता प्रॅक्टिकली दिसतं. आत्ता भारताला त्रास इराण देते, ह्याला काहीच सोल्युशन नाहीये का? तेलाच्या सगळ्या मूल्य साखळ्या या समुद्री वाहतुकीवरती डिपेंडेंट आहेत. इतके दिवस ज्याच्याकडे तेल तो डॉमिनेट करायचा, आता ज्याच्याकडे वाहतुकीचा चोक पॉइंट तो डॉमिनेट करतो. रिझर्व्ह खूप जणांकडे आहेत. पण ज्यांच्याकडे रिझर्व्ह आहेत तर ते मायनेबल नसतात किंवा तो इतका छोट्या प्रमाणात असतं ना की त्याची ती इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्टच निघत नाही. सो टॉप 10 ज्या कंट्रीज आहेत ज्यांच्याकडे रिझर्व्ह आहेत त्यांच्याकडे 80% साठा आहे. 10 कंट्रीजच ऍक्च्युअली अशा आहेत ज्या व्यवस्थित धंदा याच्यामध्ये करू शकतात आणि प्रॉफिटेबल असू शकतात. प्रोव्हन रिझर्व्ह किती आहेत तर 1.8 ट्रिलियन बॅरल्स, म्हणजे 1800 बिलियन. आणि जगाला सध्या लागतं ते 100 मिलियन बॅरल पर डे. तर म्हणजे आपल्याकडे 50च वर्षाचं तेल राहिलंय. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.